नमस्कार मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत शिर्डी येथे, जे अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहत आहे, तालुक्यात आहे. तिथं जातोय आपण आता मित्रांसोबत शिर्डीला. साईबाबाचं दर्शन करू आणि तिथला परिसर काय आहे ते बघून घ्या मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भेटू मित्रांनो. आता थोडं पायी चालतोय मित्रांनो. मित्र येतोय गाडी घेऊन. तो आला, आपण जाऊ आता थोडं 5-10 मिनिटं पायी चालू हायवे रोडला. मग तो येतोय. बघत राहा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत. भेटू मित्रांनो. हा आहे ना, असंच करतो बरं का. मला लवकर यायला लावतो आणि तो उशीर येतो. अजून 10-15 मिनिटं वेळ लावायला बसला तो. आता तोपर्यंत वाट पाहतोय आपण, नाही का. फायनली मित्रांनो पोहोचलाय तो. आता आपण गाडीत बसू. आता वेळ लावला त्यांनी. खोल रे. थोडा उशीर लावलाय मित्रांनो, पण आता पोहोचतोय आम्ही. 1 तासात पोहोचू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. अजून एक मित्र घेतोय, त्याच्या घरी जातोय आपण त्याला न्यायला. अजून कोणाला घ्यायचंय का? हा, अजून आहे का? म्हणजे अजून 2 जण आहे. म्हणजे अजून अर्धा तास इथंच आपण टाइमपास. एकच जण अजून अर्धा तास टाइमपास होणार आहे मित्रांनो. नंतर आपण स्टार्ट होतोय. ठीक आहे, झालं. ते पण गरजेचं आहे ना. सेलिब्रिटींसाठी वेळ लय महत्वाची असते. मुख्यसाठी आपण 34 माणूस कॅन्सल केलेला आहे. व्हेरी गुड. तर मला कॅन्सल नका करू. नाही. आणि त्यातल्या त्यात मित्रांनो इथं एक खूप छान मंदिर झालेलं आहे. हे पाहू शकतात नाही. इच्छापूर्ती गणपती. मित्र एकदम हलत डुलत चाललाय, तरी पण पोहोचतोय मित्रांनो. तो थोडा उशीर आलाय, पण ठीक आहे. आता जाऊ. आता अजून कोण नाही आहे भाऊ. सीट पुढून मी पहिल्यांदाच बसलोय मित्रांनो गाडीमध्ये. अजून कोणी आहे का? हा, ठीक आहे मित्रांनो. आपण एक मित्र घेतलाय, तर निघालो आम्ही सीएनजी भरायला. आता सीएनजी भरायला अजून अर्धा तास टाइमपास आहे. मग त्याच्यानंतर आपली जर्नी चालू होणार आहे. मित्राच्या पंपावर आता आपण सीएनजी टाकू मित्रांनो. आलो याचा. बसलो आता मित्रांनो. पोहोचू आता आपण मित्रांनो 1 तासात. आता सगळं टाइमपास झालाय आपला. नवीन उड्डाणपूल झालाय मित्रांनो. जगप्रसिद्ध असा संगमनेरचा उड्डाणपूल. मित्रांनो मालदारचा हा घाट खूप सुंदर आहे, बघू शकता. दोन्ही बाजूने जंगल आहे.
मित्रांनो थोडं थांबलोय आता, निम्म्या रस्त्यापर्यंत आलोय आणि हे विमानतळाची भिंत आहे, बघू शकता तुम्ही विमानतळाची भिंत. खूप मोठा परिसर आहे मित्रांनो विमानतळाचा, बघू शकता. आता आपण अर्धा तासात पोहोचू. आणि येताच एक पालखी निघाली मित्रांनो, जात आहे ते लोक आता खूप लांबून आलेले दिसते. मित्रांनो आता पोहोचलोय शिर्डीमध्ये. आता पार्किंग मध्ये गाडी लावून आता आम्ही दर्शनाला निघतोय आणि नेमकी पालखी निघाली इथं, थोडा उशीर लागू शकतो. पार्किंगच्या ठिकाणी आलोय मित्रांनो, गाड्या खूप लागलेल्या आहे. गुरुवारची तशी गर्दीच असते मित्रांनो.
मित्रांनो आता गाडी पार्किंग मध्ये लावली आहे. आता मी पुढचा प्रवास करतोय, दर्शनाला निघतोय. बघू शकता पार्किंग पण मोठी आहे इथं. मित्रांनो आता फोन इथं ठेवणार आहे, कारण मंदिरात फोन घेऊन जाण्यात मोबाईल बंदी आहे. त्याच्यामुळे आता फोन इथं ठेवू मित्रांनो, आणि पुढचं दर्शन करून आल्यावर व्हिडिओ पाहायला भेटेल. आता मोबाईल नेण्यासाठी अलाउड नाही मित्रांनो. आता मोबाईल इथं ठेवून मी आता दर्शनासाठी जातोय. VIP दर्शन आहे, आणि तिकडून एक जे VIP पास नाही त्यांच्याकडं, ते लाईन उभे राहून जाणार आहे. इथे एक मारुतीचं मंदिर आहे मित्रांनो, तो दर्शनासाठी आलोय. खूप सुंदर आहे. मित्रांनो दर्शन पण झालं, एकदम छान वाटतं. मला पण छान आहे. थोडा थोडे फोटो पण घेतले मित्रांनो. एकदम ही साईबाबांची सावडी खूप छान आहे मित्रांनो. आणि समोरात हाजी अब्दुल बाबांची झोपडी पण आहे, बघू शकता मित्रांनो. आता VIP दर्शन झालंय. आता आम्ही प्रसादाला जातोय जेवण करण्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहणार. मित्रांनो हे मित्राचं काकाचं दुकान आहे, तिथं आम्ही शूज आणि मोबाईल ठेवले होते, आणि मोबाईल ठेवून आम्ही दर्शनाला गेलो होतो. बघू शकत नाही. मित्रांनो आता दर्शन घेऊन आहे ना प्रसादालयात जातोय आम्ही. तिथं जेवण करू आणि पुढचा प्रवास आपला सुरू करू आपण घराच्या दिशेने. बर्गर किंग मित्राला बर्गर खायचं आहे.
नाही ना कुठं करा सगळ्यांना बर्गर खायचं आहे मित्रांनो. मग मला खर्च करा तुम्ही असं म्हणून काही बोलत नाही. मी महाराष्ट्र असं मित्रांनो प्रसादाला जायचं होतं पण मित्राला एका बर्गर खायचं आहे. त्यांनी हे मॅकडॉनल्डचं शोरूम पाहिलं आहे. त्याला आता बर्गर खायचं आहे आणि बर्गर खाऊन आम्ही आता प्रसादाला जातो आहे. बघत राहा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत. मित्रांनो आता बर्गर घेतलं आहे मित्राने. तर बर्गर खाईन आता आम्ही प्रसादाला जाऊ आणि जेवण करू. बघत राहा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत. ओम साईराम. मित्रांनो आता जेवण करून आणि बर्गर खाऊन आता आम्ही घरी निघतोय. खूप छान दर्शन झालं. खूप मस्त वाटलं. माझं खूप दिवसाचं चाललं होतं की साईबाबांचं दर्शन घेऊ. पण काही योगच जुळून येत नव्हता. पण माझ्या मित्रामुळं योग जुळून आला आहे. त्याचं खूप धन्यवाद आणि तुमचं पण खूप धन्यवाद की थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.